नमस्कार. आपण आहात डॉक्टर दिनेश जगताप यांच्या आस्था होमिओपॅथी आयुर्वेद आणि संयुक्त उपचार केंद्र आहे. आपल्यासमोर आहेत सौ सुजाता मधुकर शिंदे, ज्या मधुमेह डायबिटीसच्या पेशंट आहेत. तर ते त्यांचा स्वतःचा अनुभव आपल्याला सांगतात डायबिटीसबद्दल. नमस्कार, सुजाता मधुकर शिंदे. मी या डॉक्टरांकडे आल्यापासून मला खूपच फरक पडलेला आहे. पहिले मला इंजेक्शन वगैरे भरपूर होते. इन्शुलिन चालू होतं. आता ते पण कमी झालेलं आहे आणि गोळ्या पण बऱ्याचशा कमी झालेल्या आहे. एकदम व्यवस्थित वाटतं, म्हणजे त्रास काही जाणवत नाही. अशक्तपणा, असं चक्कर वगैरे येणं ते पण भरपूर कमी झाले. आता तुमची शुगर थोडीशी कमी भरते ना जरा? हो, शुगर खूप कमी झाली. पहिले म्हणजे 200-250च्या वरतीच राहायची. आणि इन्शुलिन पण घ्यायचं तुम्ही, गोळ्या पण खायचे आणि इन्सुलिन पण चालू होतं. तुम्हालाही बरं वाटतं? हो, छोटी छोटी पथ्य, साधी साधी औषधे. धन्यवाद. आस्था होमिओपॅथी येथे आपण डायबिटीज, मधुमेहावरती उपचार करतो. जनरली मधुमेहाला रोजची साखर जे आपण म्हणतो, रक्तातली साखर, ती फास्टिंग पीपी म्हणजे जेवणाच्या अगोदर आणि जेवणानंतरची बघून मॉनिटर केलं जातं. पण आपल्याकडे जास्ती करून 3 महिन्याची जी किंवा 6 महिन्याची जी ॲव्हरेज शुगर ज्याला आपण म्हणतो HbA1c, त्याला कमी करण्याकडे म्हणजे लॉंग स्टँडिंग इफेक्ट, जे की डायबिटीसचे जे काही आपण म्हणतो की शरीरावर होणारे दुष्परिणाम आहेत ते डोळ्यांवर होतात, ज्याला आपण रेटॉनोपॅथी म्हणतो, किडनीवर होतात, ज्याला आपण नेफ्रोपॅथी म्हणतो, आणि न्यूरोपॅथी आपल्या नर्वस सिस्टीमवरती, नसांवरती होणारे परिणाम, आणि डर्मॅटोपॅथी म्हणजे जेणेकरून आपल्या त्वचेवरती परिणाम होतात. हे भावी काळातले सगळे परिणाम जर हळूहळू शुगर वाढत गेली तर आपल्याला लक्षात येत नाही. तर बेसलाईन जी शुगर असते ती HbA1c ही तपासणी मधुमेहाच्या रुग्णांनी नेहमी करावी. आणि या पेशंटमध्ये आपण पाहतो HbA1c 10.7 वरती होती आणि ती आता 7.8 वर आल्यामुळे हळूहळू पेशंटचा जो मधुमेह आहे तो उलट्या दिशेने प्रवास करतोय आणि त्याच्या गोळ्या आणि इन्शुलिन आपोआप कमी होत आहे. छोटीशी साधी पथ्य आणि HbA1c वरती काम करणं जास्त महत्वाचं आहे आणि होमिओपॅथी त्यावरती छानपैकी काम करते. धन्यवाद. आस्था होमिओपॅथी, डॉक्टर दिनेश जगताप, सासवड.